बसून बसून बोला, बसा बसून बोला। काय घोषणा अरे वो भैया उनको बुला लो ना। चलो वो डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा डॉक्टर बाबासाहेबांचा आदिवासी मार्ग विकास परिषदांचा आदिवासी मार्ग विकास परिषदेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचा फुले शाहू आंबेडकर महाराजांचा कोण म्हणतो देणार नाही? देणार नाही कोण म्हणतो देणार नाही कारण आमच्या हक्काचं कारण आमच्या हक्काचं कारण आमच्या हक्काचं सर्व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदिवासी भील पारधी मातंग दलित आणि या सर्वांनी गायरान जमिनीवर जे अतिक्रमण केले आहे ते शासकीय पुरावे देऊन आमचे नियमित करावे याच्यासाठी आम्ही बेमुदत उपोषणाला बसलेलो आहोत। जोपर्यंत शासन आमच्या या उपोषणाचा विचार करणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण उठवणार नाही। आणि शासन म्हणते की आम्ही जी.आर. काढलं, तुमच्याजवळ काही कागदपत्रे आहे का? त्याच्यासाठी आम्ही शासनाला आम्ही जेव्हापासून 1978 ते 2000चे पुरावे दाखवणार आहोत। आमच्या वडिलांनी जे अतिक्रमण केलेलं आहे, आता वडील हयात नाही आहे, आम्ही त्यांचे मुलं, आमचं वय 50 वर्ष झाले तर अतिक्रमण किती दिवसाचा असेल? जेव्हा अतिक्रमण करण्याचा आमचा निर्णय झाला, गावकऱ्यांनी विरोध केला, त्यावेळेस आम्ही कुठे पोलीस स्टेशनच्या कंप्लेंटी दिल्या। पोलीस स्टेशनला कंप्लेंटी देऊन गावातल्या लोकांनी, गुंड लोकांनी आमच्या गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेल्या गायरान जमीन सर्व जिल्ह्यातील गायरान अतिक्रमण धारकांना वेळोवेळी आम्ही पुरावे देऊन सुद्धा शासनाने आमच्या कोणताही शासकीय निर्णय घेतलेला नाही। त्यासाठी आम्ही ठाम निर्णय घेतलेला आहे, करो या मरो, पण आम्हाला गायरान जमिनी आमच्या नियमित झालेच पाहिजे। त्यासाठी आमच्या जीवाचं रान झालं किंवा कायद्यानुसार आम्हाला या आगाऊ सरकारच्या गोळी खाण्याची जरी वेळ आली तरी आम्ही छातीवर गोळी घेणार आहोत, पण गायरान जमीन आमच्या नावे करावी। पुरावा देऊन सुद्धा आमचा शासन विचार करत नाही आणि विचार करत नाही म्हणून आम्ही शेवटचा पर्याय, आम्हाला माहित आहे की आम्ही अशिक्षित असलेल्या शासनाने आमचा गैरफायदा उठवला। पूर्वी आमच्या आजोबा आई वडिलांच्या काळात अशा घटना झाल्या। जर कधी आमच्या समाज बांधवांमध्ये एखादी मुलगी चांगली असेल किंवा दिसायला खूपसुरत असेल तर या गाव गुंडांनी आम्हाला छेळ काढून त्यांच्या म्हणले की तुम्ही काय किडनॅप चोरी करून आणलेल्या मुली आहे, असे छेळ आम्ही सहन केले। आणि गावाच्या शेजारी आम्हाला 3 दिवस राहण्याची मुभा, 3 दिवसानंतर राहिला कुठे तिथली स्वाक्षरी, जाणार कुठे तिची स्वाक्षरी, या छेळाला कदरून आता कुठं आम्ही शिकलो। आणि या शिकलेल्या वातावरणामुळे या लोकांचा दडपणशाही बाजार आम्हाला कळायला लागला। ज्या छत्रपती शाहू महाराजांची त्यांना तिजोरीला रक्षक म्हणून ठेवलं, त्या आताच्या सरकारने आम्हाला भक्षक बनवलं। काय म्हणे, अहो आजचे दिन तर लपले पाठीमागे, यांनी बुरे दिन आणायचा प्रयत्न केला आणि ज्या गायरान जमिनी कसून खात आहो यांनी जी.आर. काढले, जी.आर. काढून प्रत्येक गावोगावी पाठवले आणि त्या जी.आर.च्या आधारावर गावकरी आम्हाला काय म्हणतात, तुमचा कुछ नाही अच्छा, तुम्हाला कुछ नाही सच्चा। या शब्दाला आम्ही बळी पाडणार नाही, आम्ही दाखवून देणार आहोत। आम्ही डोंगरात राहणा, वनात माळा, पर्वता रंगावर चढणारे भील आदिवासी मातंग दलित या समाजाला आम्ही विचार केला। आमचं जर रक्ताचा सडा झाला तरी माघार घेणार नाही, पण विचार करणार आमच्या हक्काची पुरेपूर आम्हाला फायदा भेटावा। आणि या फायद्यानुसार आम्ही बेमुदत अमर उपोषण ठेवलेलं आहे। शासनाने आम्हाला किती बळी पाडलं आणि किती काही केलं का आम्ही चॉकलेटला बळी पाडणार नाही। आतापर्यंत चॉकलेट खाऊन आमचे पोट फुगले आणि पोट फुटायचा आता शेवटचा पर्याय राहिलेला आहे।
त्याच्याच माझं नाव जयनारायण घनश्याम चव्हाण. पुष्पाबाई बालू पवार, मी राहणार यसगाव, गंगापूर तालुका, संभाजीनगर जिल्हा. आमचं जी मत आहे, आज आमच्या 2-2, 3-3 पिढ्या गेल्या. 2-2, 3-3 पिढ्या आमच्या गारान जमिनीमध्ये गेल्या. आज आमच्या काही पिढ्या राहणार मा हिंडून 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 मेल्या. नंतर आता आमचं एखादं ठाव ठिकाणा लागलं. ठाव ठिकाण्यापासून जर आम्हाला हा सरकार उठितो तर आम्हाला त्या रानामध्ये मरण्यापेक्षा या रोडवर मरण्याला आम्हाला काही भीती नाही. आज आमचे लेकरं बाळ सुना लेकी आज आम्ही रोज मागून खातो. पारधी समाजचा गडी माणसाचा जीव हातावर आहे साहेब. ज्याचा संसार बाई चांगली आहे त्याचा संसार आहे. 12ने संसार आमच्या समाजाचा उद्ध्वस्त होऊन गेला. सरकार आमच्या पाठीचे आहे साहेब. कुठलीही चोरी झाली, कुठलाही अन्याय झाला तरी पण पारधी म्हणतात आणि पारधी म्हणून त्याच्यावर मोक्याच्या केसेस टाकतात. आणि मोक्याच्या केसेस मध्ये 5-5, 6-6 वर्ष आमचे माणसं पोरं येत नाही. आमच्या सुनायला, आमच्या लेकीला साहेब परलोकामध्ये जाणं पडायला. परलोकाच्या माणसं नवरे करून आमच्या लेकरं बाळ सोडून आमच्या लेकी बाळी परजातीमध्ये जाऊ राहिला. आज एवढा अन्याय आम्ही सहन करून पण आम्हाला सरकार हाकलून द्यायच्या मागे लागला साहेब. आम्हाला याच्या जगण्याचा अर्थ नाही. आज आम्हाला सरकार हाकलून देण्यापेक्षा आज त्यांना गारान जमिनीची ऑर्डर काढली तशी आम्हाला मारायची ऑर्डर काढावं आणि आम्ही रोडवर मरायला तयार आहे साहेब. आज आमचे लेकरं बाळा आम्ही कुटवर, आज आमच्या सोनासारख्या सुना लेकी आमचे लेकर आजपर्यंत ज्या हरसूल जेलामध्ये सडतात आणि आमच्या लेकी राहणं मार रोडनं ह्या मागतात. एखादा सोडू राहिला काय त्यापाशी कमावून दिला चाल माया सोबत म्हणला. पोरींना काय आता जवानपूरला कोण आरा हात लावू शकते का त्यांच्या तोंडाला मनाला. हे त्यासाठी साहेब या गारान जमिनीमध्ये आमचा संघर्ष व्हावा. इथं आमच्या गारान आमच्या नावावर व्हावं आणि या मोदी सरकारचं काळं पांढरं व्हावं आणि हा गारान जमिनी आमच्या नावावर करून द्यावं. मोदी सरकाराला लवकर हात घालून द्या. त्याला आता परत निवडून देऊ नका. आणि मोदी सरकाराला एक करा त्याला निवडून द्यायचं असेल तर ते बोटावर शिक्का मारायचं करा, पण बटन दाबायचं शिक्का त्याला करू नका. आणि गरिबाची न्याय या सरकारानं खालच्या सरकारानं हे न्याय करायला पाहिजे की मोदी सरकार प्रत्येक बार निवडून कसं काय येतो. याची न्याय करा. गरीबाला आम्हाला अन्याय करून मारू नका साहेब. आमचं नाव पुष्पाबाई बालू पवार.